राम कदम यांनी आव्हाडांच्या विरोधामध्ये घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आहे। प्रभू श्रीराम मांसाहार करायचे याचा आव्हाडांनी पुरावा द्यावा, नाहीतर स्वतःला अटक करून घ्यावी, अशी टीका राम कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली। दरम्यान मुलींना उचलून नेण्याची भाषा करणारे आज माझ्यावर बोलत असल्याचं प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी राम कदम यांना दिलंय। हे सगळं धादांत खोटं, हिंदूंचा कसा अपमान करता येईल आणि त्याच्यामध्ये त्यांना जे काही संप्रदायाला खुश करायचं आहे त्यांना कसं खुश करता येईल याचं एक उत्तम दुर्दैवी उदाहरण ते प्रस्तुत करतायत। आम्हाला प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारायचा आहे, का हो तुमचा आज सामना गप्प आहे? का तुमचे प्रवक्ते गप्प आहेत? का तुम्ही आव्हाडांना जा विचारत? त्यांनी प्रमाण दाखवावं की कुठे दिलाय त्यांनी मांसाहार केला, आणि प्रमाण दाखवणार नसतील तो महाराष्ट्र देशाचे राम भक्तांची माफी मागत स्वतःहून अटकावी। लोग भावनाओं का आदर करते हुए इस विषय पे शायद किसी का दिल दुखा होगा, बहुत जन का दिल दुखा है। लड़कियां उठाने ले जाने वाले भी आज मेरे ऊपर कूद पड़े हैं, उनका भी नाम राम ही है। जितेंद्र आव्हाडने रामाबद्दलचे जे काही वक्तव्य काल केले ते वक्तव्य तुम्ही त्याला सरळ असं अर्थाने घेऊ नका। शरद पवारच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या व्यासपीठावर जितेंद्र आव्हाड जेव्हा बोलतो याचा अर्थ ती शरद पवारांची भूमिका आहे। शरद पवार त्याच्या तोंडातून ते वदवले गेलं असावं असं माझं मत आहे, कारण की त्यांच्या स्टेटमेंटला कुठेही शरद पवार साहेबांनी त्याला की हे चुकीचं आहे असं कुठेही त्यांनी सांगितलेलं नाही। पक्ष असं आहे की नेहमी शरद पवारांचं एक नेहमी मला सांगायचं असायचं की जितेंद्र सामाजिक बाजू, सामाजिक आशय मांडताना पक्ष त्याला जबाबदार नाही। पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही। याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी जेव्हा पुरंदरेंच्या विरोधात उतरलो तेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मला सांगितलेलं, तू जाऊन पुरंदरेंची माफी माग। मी जरा घाबरलो होतो म्हणून मी पवार साहेबांना फोन केला। पवार साहेबांनी सांगितलं की तुझा इतिहासाचा अभ्यास आहे, तुला जे योग्य वाटतं ते तू बोल, त्याच्यामध्ये पक्षाचं काही घेणं नाही, कारण हा पक्ष हा कोणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही।